संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या 42व्या दीक्षांत समारंभात आज प्रेरणादायी वातावरण पाहायला मिळाले। या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे। आपल्या भाषणात जनरल मनोज पांडे यांनी तरुणांना अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला। त्यांनी सांगितले की तरुणांनी चरित्र, आचरण आणि क्षमता या त्रिसूत्रीचा अवलंब करावा। व्यक्तीचे यश केवळ गुणवत्तेवर नाही तर त्याच्या चरित्र आणि वर्तनावरही अवलंबून असते, असे त्यांनी स्पष्ट केले। देश उभारणीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करताना त्यांनी संत गाडगेबाबा यांच्या विचारांची आठवण करून दिली। सामाजिक न्याय, स्वच्छता आणि शिक्षण याकरिता गाडगेबाबांनी दिलेला संदेश आजही तितकाच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले। आत्मविश्वास के साथ आगे बढ़ते हुए अपने सपनों को साकार करें, अच्छे नागरिक बने और अपने योगदान से उभरते और विकसित भारत का सपना साकार करें। You must also contribute back to the society and the nation at large where possible. Support and help those in need with contribution of your time, resources, and influence. Love for the country must remain your beacon with an unwavering commitment, sense of devotion, and an undying passion for the land that has nurtured us. Today, we also acknowledge the dedication, hard work, and commitment of the teachers and faculty members in providing knowledge, guidance, and support essential for growth and development of students. You are the guiding stars who illuminate the path and help students navigate the journey of life. Your impact is immeasurable and your contributions invaluable. Before I conclude, I once again convey my heartiest congratulations to the award winners and graduating students and wish the Sant Gadge Baba Amravati University a wonderful journey ahead, marked by greater achievements, advancements in knowledge, and a steadfast commitment to the service of our great nation. I wish each one of you the very best in future pursuits. Thank you and Jai Hind. या दीक्षांत समारंभात एकूण 168 पारितोषिकांचे वितरण करण्यात आले। यामध्ये 122 सुवर्ण पदके, 22 रौप्य पदके आणि 24 रोख पारितोषिकांचा समावेश होता। यंदा विशेष सन्मान म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री डॉक्टर कमलताई गवई यांना विद्यापीठाच्या वतीने डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या कामगिरीकडे पाहिले तर मुलींनी विशेष चमक दाखवली। नेहरू कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नेर येथील निकिता किशोर पुनसे हिने 6 सुवर्ण पदके आणि 1 रोख पारितोषिक पटकावले। एस.आर. राठी विज्ञान महाविद्यालय वाशिम येथील पल्लवी बाळकृष्ण राठोड हिने 5 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक मिळवले, तर तेजस्विनी विठ्ठल भगत आणि साई ईश्वरी इंदुलकर यांनी प्रत्येकी 4 सुवर्ण पदके मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले। या कार्यक्रमाला कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती आहे। सर्वप्रथम मी गाडगेबाबांच्या पावन कार्यास वंदन करतो। आजच्या दीक्षांत समारंभाचे प्रमुख अतिथी भारतीय सैन्य दलाचे माजी प्रमुख माननीय जनरल श्री मनोज पांडे, समारंभास उपस्थित पूर्व कुलगुरू, विद्यापीठाचे प्रकुलगुरू, कुलसचिव, अधिसभेचे सदस्य, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्वत परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, लोकप्रतिनिधी, प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक, अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी, या समारंभासाठी जाणीवपूर्वक उपस्थित असलेले सर्व नागरिक, पत्रकार बंधू आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण सर्वांना माझा स्नेहपूर्वक नमस्कार। आजच्या दीक्षांत समारंभामध्ये विद्यापीठातर्फे संबंधित महाविद्यालयातील 40,288 तर स्वायत्त महाविद्यालयातील 2029 विद्यार्थ्यांना पदवी,
255 विद्यार्थ्यांना पदविका, 466 संशोधकांना आचार्य पदवी म्हणजे PhD, मानव विज्ञान विद्याशाखेतील राज्यशास्त्र विषयातील एक वाङ्मय पंडित डिलीट पदवी, तसेच गुणवत्ता यादीत स्थान पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना 117 सुवर्ण पदके, 21 रौप्य पदके आणि 23 रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली आहेत. या सर्व पदवी, पदके व पारितोषिके प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. माझं नाव निकिता किशोर कुंसे आहे. मी नेर तालुक्यात मांगलातीव गावात राहते. अडचणी खूप होत्या, बऱ्याचशा अडचणी आल्या. मी खेडेगावात राहत असताना खेडेगावातले बऱ्याच अडचणी सामोरे जावे लागतात. ती आर्थिक अडचण खूप भासत असतात. त्यामुळे माझ्या आईवडिलांनी माझी पुरेपूर अशी साथ दिली आणि त्यांनी मला शिक्षणासाठी शहरात पाठवले. शहरात पाठवून मी आणि जेव्हा माझी ॲडमिशन झाली तेव्हा माझ्या मॅचनुसारच अभ्यासक्रम बदललेला होता. त्यानंतर पेपरचे स्वरूपसुद्धा बदललेले होते. अशा अडचणीतनी पुरेशा नोट्ससुद्धा उपलब्ध नव्हत्या. या अडचणीतनी माझ्या शिक्षकांनी मला मार्गदर्शन केले आणि त्यांना योग्य त्या नोट्स मला पुरविल्या आणि हे गुण मला त्यांच्यामुळेच मिळाले. या यशाचे श्रेय मी त्यांनाच देते. आईवडील शेती करतात, शेतमजुरी. आता PhD करून प्राध्यापक बनायचे आहे आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. माझ्या आईवडिलांचं स्वप्न आहे की मी सहाय्यक प्राध्यापक बनावं. माझे नाव निकिता पुणेश्वर देवकते. मी उमरखेडे इथली आहे. मी यवतमाळ जिल्ह्यातली आणि अमरावती येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालयामध्ये लॉ करत आहे. खूप छान वाटते माझ्या शिक्षकांबद्दल आणि त्यांनी खूप मोटिवेट केले आणि आईबाबांनी खूप सपोर्ट केला. त्यांनी एवढ्या परिस्थितीमध्ये मला शिकवलं आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी नेहमी धडपडत राहील. मजुरीच करतात. एवढे सांगून इच्छिते की परिस्थिती आपल्या कधीही आडवी येत नाही. यशाचे जर शिखर गाठायचे असले तर परिस्थिती कधीच आडवी येत नाही आणि आपल्या आईबाबाचे स्वप्न पूर्ण करणे हेच आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे आणि ते पालन करावे हे सांगू इच्छिते.